नमस्कार मंडळी. गणेशोत्सवामध्ये सादर करायला आम्ही घेऊन आलोय धमाल विनोदी देखावे आणि या देखाव्यांच्या खेळाचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संहार. मंडळी, दिवसात कधीही कुठल्याही वेळी तुम्हा आम्हाला फोन करणाऱ्या विमा कंपन्यांचा एक एजंट आज जाणार आहे मोरे फॅमिलीकडे. बघूया आज नेमका कोणाचा विमा उतरवायला लागतोय ते. बे बे एके बे बे दुने 4 ए! बे दिक 6 6 3 अधिक 2 5 4 अधिक 2 6 6 6. वासाडी पडली तुझ्या तोंडावरती. अभ्यास करतोयस ना? हा मग मग मुंगला डसला का नाचतोयस? तुझा ना आता अभ्यासच बाहेर काढतो. थांब. या आहे पुढे. या आहे पुढे. बारब्या बघ ना. इकडे- काय पुढे. चालला तुमचा? पोरगो अभ्यास करता बघवणार नाही का तुमका? हा, बघवणार नाही. अभ्यास करताना नाचतो कसा बघितलास? हो, मी बेरीज करताना असंच उभं राहून करतो. हो? हा पेपर सोडवताना पण असाच नाचणारस? घाबराव. गप्प राव. अभ्यासात बसल तर तू. दार उघड जा. मी कशाला उघडू? मी कशाला उघड म्हणजे? आज वार काय आहे सांगा. काय? वार कुठला? तुम्हाला सोमवार आणि मंगळवार दिलाय, मला बुधवार आणि गुरुवार, आई शुक्रवार, मला शनिवार, परत तुम्हाला रविवार आहे. आज तुमचा वार आहे, तुम्ही उघडा. तुझ्या दाढीला ना दोरी बांधतो आणि नदीत सोडतो पासाड्यातला. मग मी पण कुठं पण दोरी बांधायला नदीच सोडेन. हा. मग दुखलं की बोलू नका. दुखलं 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 दुखलं. तुला ना आता ना तुला घाबरावा. वासक्यात घालीन तुझ्या. नेहमीच तुमच्या दोघांचा भांडत राहतात नुसते. जावा ती दरवाजावर कोणीला बघा लवकर जा. दोरी बांधतोय. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, मी पृथ्वी प्रताप. होय काय? हा, प्रभाकर मोरे. हो, मीच तो कातील प्रभाकर मोरे. हा या आत या. हा, वा वा या बसा. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू. काय काम काढलं आमच्याकडे? नमस्कार. हा. मी हॅपी लाईफ इन्शुरन्स कंपनीकडून आलोय सर. होय का? सर, आमची कंपनी इन्शुरन्स आणि पॉलिसीजमध्ये डील करते. हा. काल तुमचं आमच्या एक्झिक्युटिव्हशी बोलणं झालं होतं सर. होय काय? हो हो. नाही, हल्ली ना माझे काही लक्षात राहत नाही. पण रोज कसं मला अनेक कंपनीतनं ना बऱ्याचशा पोरींचं फोन येतात का नाही. म्हणजे माझा डीपी बघून ना त्यांना लय लाळा लागतो. त्याच्यामुळे ना त्यांना सारखा फोन करावा असा वाटतो. काय जमत होय तर लेंग्याची नाडी अशी एवढी बाहेर येतात ती आत टाकूची तेवढा कळणार नाही. पण बायकांका लळा लावळूचो माका कळता. परक्या माणसासमोर माझ्या डेंग्याची नाडी काढून नको सांगून ठेवतो तुला. त्या माणसाक जाऊ दे, मग बघतोय तुमका बरोबर. गप्प, आता तिथं. तुम्ही कोण काय काम काढलं? हा वहिनी, गुड क्वेश्चन. ऍक्च्युली सरांचं काल आमच्या एक्झिक्युटिव्हशी बोलणं झालं होतं मिस मोनाची. हा होय, मोना हा, पैसे हा, बरोबर मी बोललो हा. तिच्या बरोबर. तर सर म्हणाले होते की ते आज अवेलेबल आहेत म्हणून आलो. नाही नाही, मोना बरोबर बोलायचं असेल तर मी रोज अवेलेबल असतो का नाही. हो, पण ती मला बोलली नाही कधी आणि कुठं भेटायचं आता. सर, मी तुमचा गैरसमज दूर करतो. मोना मॅडम ज्या आहेत, ज्या आमच्या एक्झिक्युटिव्ह आहेत, त्या फक्त फोनवर बोलतात. होय काय? हो, आणि क्लायंट्सना भेटायला मी जातो. मी इन्शुरन्स एजंट आहे सर. मी पॉलिसीज इन्शुरन्स काढतो सर. जीवन विमा काढलाय का तुम्ही कधी? ता काय असता? नाही म्हणजे आम्ही तसला कधी काय काढूक नाही ना. हो, आणि आम्हाला गरजच पडली नाही. काय समजलं? सर, विमा म्हणजे तुम्हाला सांगतो, आपण आपल्या कुटुंबासाठी केलेली तरतूद. तरतूद म्हणजे? सर सांगतो. सर, विमा म्हणजे काय असतं सर? हा. आता पुढच्या 15 वर्षात समजा तुम्ही मला दर महिन्याला 10,000 रुपये दिले. अच्छा. हा, तर तुम्ही मेल्यानंतर त्या 15 वर्षात म्हणजे समजा जर तुम्हाला काही झालं, काही दुर्दैवी घडलं, तुमचा मृत्यू झाला, हा. तर कंपनी तुम्हाला 10 लाख रुपये देणार तुम्ही मेल्यावर. म्हणजे मेल्यावर 10 लाख रुपये देणार? हो हो. कुठं आणून देणार? माझ्या सरणावर का यमराजाकडे का कावल्याला पिंड म्हणून देणार? नाही 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 सर, नाही सर. म्हणजे कंपनी तुम्हाला 10 लाख रुपये देणार म्हणजे तुम्हाला 10 लाख रुपये नाही देणार. मला नाही. तुमच्या कुटुंबाला 10 लाख रुपये देणार म्हणजे तुमच्या पत्नीला ते 10 लाख रुपये मिळणार. काय म्हणजे? हिला मिळणार? हो, हो. अरे मी मेल्यानंतर हिला काय पैशाची गरज आहे? असं खरं कसं म्हणजे ना ही मेल्यानंतर मला पैशाची गरज आहे. काय समजलं? गप राहा तुम्ही.
भाऊजीनू 10 लाख रुपये मिळतले बघा माहिती मी आल्यावर तर तुम्ही याला ऐकलंच का 10 लाख रुपये चाय टाकू घेत बाईस थोडी हा, चाय टाक. ओ नाही नाही काका मला परब्या मेल्यावर ना मला मिळाले पाहिजेत पैसे हा परब्या मेल्यावर ना मी अख्ख्या गावाला गाव जेवण घालणार आहे जाम डोक्याला ताप झालाय तो परब्या. यांचा नेहमीच आहे तुम्ही काय नाही तुम्ही बसा मी चाय टाकते. काका तुम्ही मला सांगा परब्या मेल्यावर आम्हाला 10 लाख रुपये मिळतील हो मग मरायच्या आधी 5 लाख रुपये द्या ना आम्हाला. मरायच्या आधी कसले 5 लाख रुपये? हा. अहो तसं पण काय दम नाही यांच्यात हा? असे पण मेलेलेच आहेत अर्धे. नाही खराचा दम काय नाही अरे वहिनी काय बोलीस तू काय बोलीस नाही मी- दम नाही एक मिनिट काय बोललास हा अर्ध या. इकडे पुढे ये इथं ये तुम्ही एक काम करा काय ते 10 लाख रुपये मरू दे हा. तुम्ही मला आत्ताच्या आता 2 लाख रुपये द्या ह्याला मारून टाकतो अरे ह्याला मारून टाकतो सर असं काय करताय तुम्ही का असे वागताय मला कळत नाहीये सुपारी दिल्यासारखं वागताय सर असं सर तुम्ही बसा प्लीज बसा हे बघा मॅडम एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही कुणाला मारलत की तुम्हाला लगेच पैसे नाही मिळत नाही काय हां पॉलिसी म्हणजे काय तर तुम्ही एक पॉलिसी काढता तुम्ही डॉक्युमेंटेशन करता विम्याचे पैसे भरावे प्रीमियम जे म्हणतो ना आपण हफ्ते ते भरावे लागतात त्याच्यानंतर ज्याच्या नावाने विमा काढलेला आहे समजा त्या माणसाचा अकस्मित नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाला तर त्या माणसाला 10 लाख रुपये मिळतात अच्छा लक्षात घ्या सर जीवन विमा करणं फार गरजेचं का सर तुम्हाला सांगतो 3 महिन्यांपूर्वी माझा एक मित्र म्हणजे माझा क्लायंटच झाल्यानंतर मी त्याला सांगत होतो तू जीवन विमा काढ पण त्याने जीवन विमा काढला नाही सर मग? मी त्याला सांगितलं तू काढ याचा पुढे जाऊन तुला फायदा होईल मी त्याला कसा बसा जीवन विमा काढायला सांगितला सर 3 महिन्यात त्याचा मृत्यू झाला सर अरे बाबा पण एका आठवड्यात मी सेटलमेंट करून दिली आमच्या कंपनीने 10 लाख रुपये दिले ती माणसं खुश झाली बरा झाला एक हे बघा जर तुम्ही विमा काढलात तुम्हालाही 10 लाख रुपये मिळतील नाही हे नको आम्हाला काही हा असलं काय पटण्यासारखं नाही आहे नको दुसरं हरकत काय नाही हरकत नाही सर तुम्ही अवेलेबल आहात म्हणून आम्ही आलेलो आहोत तर तुम्हाला इन्शुरन्स नाही सर तुम्ही मेडिक्लेम काढा सर मेडिक्लेम म्हणजे सर सांगतो सर समजा सर उद्या तुम्हाला काही झालं म्हणजे तुम्ही आजारी पडलात किंवा तुम्हाला ऍडमिट करण्याची वेळ आली हा. तर तुम्ही आम्हाला जसं मगाशी केलं आपण तसंच की तुम्ही आम्हाला प्रीमियम द्यायचे म्हणजे 10,000 रुपये हप्ता तुम्ही आम्हाला द्यायचा द्यायचा. दर महिन्याला आणि तुम्हाला जर काही झालं ऍडमिट झाला तर तुमच्या पूर्ण दवाखान्याचा खर्च जो काही असेल ती आमची कंपनी करणार सर आम्हाला काय होत नाही हो आम्हाला दवाखान्यात कधी जाण्याची गरजच पडली नाही काय नाही, सांगायचं? सर नाही प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला काही होत नाही सर सर तुम्हाला सांगतो वहिनी माझा मित्र म्हणजे माझा क्लायंटच झाल्यानंतर तो माझा मित्र 3 महिन्यांपूर्वी तो मला सांगत होता की मला मेडिक्लेमची गरज नाही मला काही होत नाही पण मी त्याला म्हटलं नाही काढ तो नाही म्हणत होता मी त्याला म्हटलं जबरदस्ती काढ 3 महिन्यात तो हार्ट अटॅकने हॉस्पिटलाइज झाला सगळा खर्च आमच्या कंपनीने केला सर 3 महिन्याचा होय काय नाही पण तुम्ही जा काय बोलतात ना हार्ट अटॅक वगैरे तर आमका काही येऊचा नाही नाही. कारण आम्ही आठवड्यात 3दा मेथीची भाजी खातो ना हा पण वहिनी काय आपल्याला हार्ट अटॅकचा त्रास नाही होणार पण किडनी फेल्युअर होतो हल्ली नाही तसलं या आमच्या एरियात अजिबात नाही काय हो? नाही. शुक्रवारी कधीतरी 2-3 तासासाठी जाता मिक्सर लावू प्रॉब्लेम नाही मग काय फोन बिन केला ना तर होऊन जातं का? येऊन जा होय. 3 तासांसाठीचा किडनी फेल्युअर म्हणजे 2-3 तासांसाठी म्हणजे लाईट जाते का ना आमच्या एरियातली कधीतरी जाता सर हा. कधीतरी शुक्रवारी. नाही वहिनी नाही अहो ते लोड शेडिंग हे काय जवळच नाही रे हे हो ना. लोड शेडिंग वहिनी नाही काय झालं सर किडनी फेल्युअर किडनी नाही बा नाही किडनी असते ना सर प्रत्येकाला असते सर किडनी किडनी आम्हाला नाही बुवा शहरातल्या लोकांना असती तर आम्हाला काय आमच्या गावातल्या लोकांना कुठंच नाही काय जमायचं दत्तू तुला आहे काय रे हा मला नाही रस्ते तुला माका काय विचारतास माझ्या अख्ख्या घरात नाही कोणाक नाही माका असतं हो. काय बोलते इले माका विचार आम्हाला ना आमच्या कोणाच सर नाही सर किडनी प्रत्येकाला असते इथे असतात ना मागे 2 ते कुले तुझं अरे किडनी रे बाबा किडनी ते मांड्या मांड्या नाही अरे याला सांगा कोणीतरी किडनी किडनी मरू द्या सर द्या. सॉरी सर सर एक गोष्ट लक्षात घ्या मी कशासाठी आलोय दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट हा सी दिस इन्शुरन्स दिस पॉलिसीज आर एसेन्शियल ऑफ आर लाईफ ओ माय गॉड यू शुड ट्राय इट यू शुड बाय इट अंडरस्टँड माय पॉइंट सर प्लीज कळलं येस आय नो I know taking about fertilizer good thing. Whole body is fertilizer, nothing for else mouth and hands and nothing eyes. A good thing fertilizer. I shall always movement for movement as body structure is not anything else. Going to be, I shall always and movement for fertilizer. You know, is the focus is your eyes and nose and mouth and lips. It's nothing else fertilizer.
Good thing. I said good thing, not fertilizer. I said. I'm talking. Began as most important for body parts is movement as fertilizer. Good thing and anything. I'm just talking for. I know very well. I'm study for India and world champion. Not. Shut up. No. It's a failure. No. सर मला माफ करा सर सर नका इंग्लिश नका बोलू सर इंग्लिश नका बोलू प्लीज थांबा इथेच थांबा सर नका घेऊ तुम्ही इन्शुरन्स नका घेऊ तुम्ही मेडिक्लेम नका घेऊ सर गुंतवणूक मॅडम गुंतवणूक करायला हवी की नाही मला सांगा तुम्ही सांगा नाही 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 त्या गुंतवणुकीचा वगैरे काय बोलू नका त्या सगळ्या त्याच्यात लय त्रास होतो बघा. नाही मॅडम नाही नकोच आठवणी येत राहतात मग एकमेकांका मिस कॉल देऊचे एकमेकांका मेसेज करूचे नको आणि मग यांका कळूक नको म्हणून सगळा डिलीट करू चला. आणि मग कधी लक्षात नाही राहिला तर मग सारखं फोनचं पासवर्ड चेंज करूचो आणि मग पासवर्ड लक्षात नाही राहिलो तर अजून एक वेगळं गुंतवणूक आहे त्याचं नावच अरे ही काढू. कुठली गुंतवणूक आहे नाही आम्हाला आवडत पण नाही ना असलं गुंतवणूक. अरे तुमच्या लक्षातच आलं नाही तुमची बायको काय बोलली ऐका ना सर गुंतवणूक पॉलिसीज इन्शुरन्स मेडिक्लेम हे सगळं महत्वाचं आहे त्याच्याबद्दल बोला मी त्याच्यासाठी आलो इतक्या लांबून तुम्हाला सांगायला म्हणून तुम्ही अवेलेबल होतात की नाही आज असं सांगितलं होतं की नाही तुम्ही हो, हो. मग माझं ऐका सर हे सगळं काढा हे महत्वाचं असतं जगातला प्रत्येक माणूस काढतो. तुम्ही काढले होय काय पॉलिसी? सर माझी स्वतःची 1 करोडची पॉलिसी आहे सर. काय सांगता बा? मग मला काही झालं तर माझ्या कुटुंबाला 1 करोड मिळतील. किती? 1 करोड. काय सांगता बाय काय? मग? तुम्ही आता समजा गेलं तर त्यांना दाखवण्यासाठी तुमची बॉडी लागेल ना. पुरावा तर लागतोच ना सर माणूस मेलाय हे कळायला नको का त्यांना प्रूफ लागतो सर. अच्छा प्रूफ लागतो. हो. मग आम्ही आता असं करता काय सर तुम्हाला आम्ही मारताव आणि तुमची फॅमिली आहे ना त्यांच्याशी आम्ही डील करताव की बॉडी आमच्याकडे आहे तर त्याच्यातलं अर्धे पैसे तुम्ही आम्हाला द्या. आम्हाला देतील ते देतील ना पुरावा आपल्याकडे असतो यांची बॉडी आपल्याकडे असते ना. हो, पुरावा हो, हो. पण एक काम करूया घासलेट टाकून याला मारूया नको हा. काय बॉडी जलून खाक झाली तर बॉडी दाखवणार कुठली हा, आपण आता एक बरं झालं. दत्तो ताबडतोब दरवाजा बंद कर. ए, दरवाजा बंद कर. मी नाही दरवाजा बंद करणार. का रे मी दरवाजा बंद करायला गेलो आणि तुम्ही काम करून टाकलं तर आज कोयता मी चालव. नाही तर तू नाही मग. तुमच्या दोघांचा नेहमीचा भांडताच तुम्ही दोघांनी आज माका ट्राय करू. पाय पडतो मी हे नका घेऊ तू माझ्याकडून पॉलिसी नका Policy पॉलिसी नका घेऊ का? मी जातो पॉलिसी नका घेऊ नाही काढायची नाही काढायची policy. हा? मग त्या मोनाला जाऊन सांग सारखी सारखी दिवसात 5-6 वेळा फोन करते आज लोन पाहिजे काय उद्या पॉलिसी काढता वाय काय. अरे इथं वसडे जगायला पैसे नाही मेल्यानंतर पैशाचा उपयोग आहे. आग लागली तुझ्या तोडाला परत जर दिसलास ना तुझी पॉलिसी सगळं ना तुला चेतून टाकी ना वासाडे सांगून ठेवतोय. हा? तुका आणि मोना दोघांका पण एकच सांगता येऊचा असात जेऊ केव्हा पॉलिसी आणि हायता नको तर इकू केऊ नका चल. चल, निघ. चल, निघ. निघ. चल. वा 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 अतिशय मनोरंजक आणि माहितीपूर्ण सादरीकरण मस्त. प्रसादा छान खूप वेगळा विषय होता आणि खूप छान मांडलात तुम्ही. ॲट अ टाईम म्हणजे ज्यांना या सगळ्या गोष्टींविषयी माहिती नाही त्यांच्यापर्यंत असंही पोचलं असेल की हे या सगळ्या गोष्टी करणं महत्त्वाचं असतं गरजेचं असतं. आणि जाता जाता जो सिरियसनेस आला त्याने एक पॉलिसी सतत विकून बाजार मांडणाऱ्यांना पण एक चपराक मिळाली की जगायलाच पैसे नाही आहेत तर मेल्यानंतरचे पैसेचं काय करू. हा एक फार विलक्षण ट्विस्ट होता शेवटी. तो मला फार आवडला. छान पद्धतीने मांडला. परफॉर्मन्सेस नेहमीप्रमाणे छान. मोरे 355 दिवस घरातल्या देवारात असलेला गणपती आणि गणेशोत्सवातल्या 10 दिवसात दिसणारा गणपती ह्याच्यात दोन्हीमध्ये कसं तेजात फरक पडतो थोडासा. गणेशोत्सवातल्या 10 दिवसामध्ये गणपती असा
तेजपुंज अजून वाटायला लागतो. असं भोवती अशी सजावट असते, रोषणाई असते. तसं फर्टिलायझर जवळ आलं की तू रोषणाई केल्यासारखा वाटायला लागतो. तुझा तू एक उत्सव साजरा करतोस, आजूबाजूला गर्दी जमतेच ती बघायला आणि प्रसन्न वाटतं ते बघताना. You kill it when you speak in English. तू स्वतः तो पोर्शन इतका एन्जॉय करतोस की आम्हाला तो एन्जॉय करणं भाग पाडतोस. इतका गुंतोस तू स्वतः त्याच्यात आणि फार मजा येते. तशी आजही आली. वंडरफुल पॅच होता तो मधला. रसिका, दत्तू, पृथ्वीक त्या पाठ केल्यासारखं घडाघडा जे बोलतात एजंट, ते फार मस्त टिपलंस तू. मजा आली. व्हेरी वेल परफॉर्म. थँक्यू.